वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही. पोटभर खाऊन करा वेट लॉस. वजन कमी करायचे म्हणजे पहिले तर जेवण कमी करा असा सल्ला दिला जातो. पण आता हा गैरसमज दूर होणार. कारण वजन कमी करण्यासाठी आता तुम्हाला अर्धपोटी किंवा उपाशी राहण्याची गरज नाही. पोटभर खाऊनही वजन सहज कमी करता येणं शक्य होणार आहे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वेगात वजन कमी करण्यासाठी आम्ही खास डाएट प्लॅन्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे पोटही पूर्णपणे भरेल, पोषणही पूर्णपणे मिळेल आणि वजनही कमी करण्यास मदत होईल. बऱ्याच लोकांना केवळ डायटिंग करावं लागेल म्हणजे कमी खाणे जमत नाही, म्हणून वजन कमी करणे फार कठीण वाटते. पण आहार तज्ञ सांगतात की याचा काही गरज नाही. शाकाहारी आहारामुळे वजन कमी करणं फार सोपे होते. आज आपण असेच 2 डाएट प्लॅन जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करणं शक्य होऊ शकेल. तर जाणून घेऊया. तर डाएट प्लॅन नंबर 1. दिवसाची सुरुवात 1 ग्लास जिऱ्याच्या पाण्याने करा. नाश्ता स्टीम्ड स्प्राउट चाट खावे, ज्यात काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि सेंधव मिठाचा समावेश असावा. नाश्ता आणि लंचच्या दरम्यान 1 कप ग्रीन टी आणि 5 भिजवलेले बदाम खावे. दुपारच्या जेवणात 2 चपात्या, 1 वाटी बीन्सची भाजी, 1 वाटी कोशिंबीर, रायता आणि सलाद खावे. रात्रीच्या जेवणाआधी 1 चमचा जवस आणि 1 वाटी सूप प्यावे. रात्रीच्या जेवणात 1 ते 2 चपाती, 1 वाटी दुधी भोपळ्याची भाजी आणि सलाद खावे. डाएट प्लॅन नंबर 2. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी 1 ग्लास धण्याचे पाणी प्यावे. नाश्त्यात 1 चमचा पुदिना चटणीसोबत बेसन आणि ओट्स पासून बनवलेले थालीपीठ खावे. नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यान 1 चमचा चिया सीड्स सोबत लिंबू पाणी प्यावे. यासाठी चिया सीड्स आधीच लिंबाच्या पाण्यात भिजवून ठेवावे. दुपारच्या जेवणात 1 वाटी भात, 1 वाटी बीन्सची भाजी, सलाद खावे. संध्याकाळी 1 वाटी डाळिंबाचे दाणे खावे. रात्रीच्या जेवणाआधी 1 कप लिंबू पाणी प्या. जेवणात 1 चपाती, शिमला मिरची आणि मशरूमची भाजी, सलाद खावे. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे. 3 फिटनेस हा अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशिलासाठी तुम्ही तुमच्या तज्ञांचं मार्गदर्शन तुम्ही नक्की घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या माहितींसाठी, व्हिडिओसाठी आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.